हॅलो हॅलो हॅलो. अश्व 11 टीमचा पहिला बॉलर निखिल करे. मिस. चला नेक्स्ट. तो ठीक आहे. हर्ष 11 विकासला पाहतोय. मिस. जय श्रीराम संघाचा तो आलाय, तो येतोय, चर्चा चालू आहे. अविनाश आलाय, जोरदार टाळ्या जाऊ द्या. जय श्रीराम टीमचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, कळंबोली टीनेज क्रिकेटचा उभारता सितारा. तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. नाव आहे अविनाश. वा काय गोलंदाजी, दांडी दांडी गोल केली. जय प्रशांतला पाहतोय. अश्व 11 टीमचा गोलंदाज. इथे हा देखील मिस झालाय. यानंतर बॉलर हर्ष 11 ऋषी परदेशी. मिस. प्रवीण चव्हाण जय श्रीराम एक सक्सेस ठरलाय. हातभर वळण, लांब लचक बाहेर. नयन आलाय. अश्व 11 संघाचा नयन. अश्व 11 टीमचा बाबू. हर्ष 11 संघाचा बाबू. ओ बाबू ये क्या हुआ. चला या अश्व 11 टीम बाहेर होते या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हाला आमचा राम राम. आम्ही जातो आमच्या गावा, तुम्ही घ्यावा आमचा राम राम. जय श्रीराम संघाचा साई हा चेंडू फेकला तर निश्चित क्वालिफाय होईलच. नो बॉल म्हणजे आधीच सांगितलं होतं तुम्हाला, बॉलर सांगितलं होतं आधीच, अनाउन्समेंट केली होती, नाहीतर वेळ खूप जाईल. प्रवीण अरविंद लगेच चिठ्ठी उडवायची का हा ग्रुप करायचा पहिला. बरं ठीक आहे हा ग्रुप करू. प्रवीण हो तोपर्यंत चिठ्ठी बनवा प्रवीण. हा हा दोघांपैकी एक, कारण दोघांनी एक एक उडवलंय. हा हा त्याला कोणताही उडू द्या, काय हरकत नाहीये. चव्हाण कंस्ट्रक्शन संघाचा होते. तोपर्यंत चिठ्ठी बनवा या दोन टीमची. पाहायचं या ग्रुप मधून कोणती एक टीम येणार आहे. साई आले, साई गेले. पहिला मिस. कैलासवासी विशाल 11 बोराटे. अमन नो. राहुल राजपूत नाम सुना ही होगा. राहुल येत आहेत. रुही 11 टीमचा राहुल राजपूत. स्टिंग
नुरला नेक्स्ट बॉलर मणके जीत है जीत है नो बॉल बॉल काउंट है बॉलर आदित्य पवार ना या रुही 11 अक्षय पवार अनुभव yes you may I will definitely hit. रुई 11 तर सक्सेस ठरला आहे या टीमचा आपण पाहतोय चव्हाण कंस्ट्रक्शन टीमचा गोलंदाज चव्हाण कंस्ट्रक्शन बाहेर अजून चान्स आहे असं नाहीये जिथे कैलासवासी विशाल 11 रुई 11 अग्रेसर आहे विशाल 11 या संघाला आता मात्र शेवटचा चान्स आणि इथे रुई 11 हा टीम क्वालिफाय होते एका ग्रुप मधून आता या दोन टीम मध्ये आपण चिठ्ठ्या उडवणार आहेत जय श्रीराम आणि कुठली दुसरी टीम अश्व दोन संघाचे संघनायक आता नशिबाच्या जोरावर एक तर टीम क्वालिफाय झाली आहे रुई 11 आता त्यांच्या विपक्ष त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला कोणती टीम पाहायला मिळेल